The second type of vegetative reproduction is artificial vegetative reproduction. पहिला काय टाईप होता? नॅचरल. दुसऱ्या टाईपला काय जायचं आपल्याला? आर्टिफिशियल. नॅचरलमध्ये काय होतं की त्या पर्टिक्युलर प्लांटचा एखादा पार्ट जर नॅचरली त्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये राहून गेला आणि त्याच्यापासून जर नवीन एखादं प्लांट तयार झालं असेल तर त्याला काय म्हटलं होतं आपण? नॅचरल. सो एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, if it remain in the soil that obtain the favorable condition, that when develops into the new plant, that particular method it is called as a natural. आज आपल्याला काय करायचं आहे? आर्टिफिशियल मध्ये जायचं. मग आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? वेन एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, द रूट ऑफ द प्लांट, द स्टेम ऑफ द प्लांट, लीफ ऑफ द प्लांट, इफ इट इज सेपरेटेड फ्रॉम द पॅरेंटल प्लांट, इफ इट इज आयसोलेटेड फ्रॉम द parental plant, or if it is cut from the parental plant and if it is grown in the soil, when that particular part develops into the new plant, that particular method of vegetative reproduction it is called as artificial. So this particular artificial method it is also called as horticultural methods of vegetative reproduction. या आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला हॉर्टिकल्चरल मेथड्स पण म्हणतात. या पर्टिक्युलर आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं सिग्निफिकन्स हे आहे की कमी टाईममध्ये, विदिन शॉर्ट टाईम न्यू प्लांट्स कॅन बी डेव्हलप्ड अँड फ्रॉम अ सिंगल प्लांट there is development of, or there is formation of number of plants, and all this particular number of plants they are genetically similar. The genetically similar plant population it is called as clones. That is called as clones. म्हणजे थोड्या दिवसात तुम्हाला जर एकाच प्रकारचे प्लांट खूप साऱ्या नंबरमध्ये पाहिजे असेल तर डायरेक्टली जी पर्टिक्युलर मेथड यूज करतात, that particular method it is called as artificial method of vegetative reproduction. That's why, because this particular methods they are typically used in agriculture, such particular methods are called as horticultural methods of vegetative reproduction. आता या पर्टिक्युलर आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये जो पार्ट आपण ट्रान्सफर करू त्याच्यावरनं त्या पर्टिक्युलर आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे टाईप्स होतात. जसं एखादं प्लांट आहे, त्याचा जर स्टेम पार्ट आहे, रूट पार्ट आहे, तो जर मी कट केला, सॉईलमध्ये ट्रान्सफर केला, नवीन प्लांट जर डेव्हलप केलं, त्या पर्टिक्युलर मेथडमध्ये मी काय यूज केलं? कट यूज केला. मेथड इट इज कॉल्ड एज कटिंग. फॉर एक्झाम्पल रोज प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर रोज प्लांटचं रूटेड प्लांट माझ्याकडे आहे, पण त्या पर्टिक्युलर प्लांटला चांगले टाईपचे फ्लावर्स येत नाही. मग ते पर्टिक्युलर प्लांट मी काढून टाकणार नाही. काय करणार? त्या पर्टिक्युलर प्लांटवर एखाद्या डिझायर्ड प्लांटची बर्ड ट्रान्सफर करणार. म्हणजे इनडायरेक्टली मी आता काय यूज केलं? बर्ड यूज केली, बर्ड ट्रान्सफर केली. म्हणून दॅट पर्टिक्युलर मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड ॲज बडिंग. समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादा मँगो प्लांट आहे, पण त्या पर्टिक्युलर मँगो प्लांटला चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या साईजचे, चांगल्या फ्लेवरचे, चांगल्या टेस्टचे मँगोज जर येत नसतील तर तसं प्लांट आपण त्या पर्टिक्युलर सॉईलमधून काढून टाकणार नाही. त्या पर्टिक्युलर प्लांटला एका वेगळ्या मेथडमध्ये नेणार, इम्प्रूव्हमेंटच्या. दॅट पर्टिक्युलर मेथड इट इज कॉल्ड ॲज ग्राफ्टिंग. मग काय करणार की ते मँगो प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर मँगो प्लांटचं स्टेम स्पेसिफिक हाईटला कट करणार. दुसऱ्या मँगो प्लांटचं त्याच डायमीटरचं स्टेम आपण त्या पर्टिक्युलर प्लांटवर फिक्स करणार. जे प्लांट, जो मँगो प्लांटचा पार्ट रूटेड आहे त्याला स्टॉक म्हणतात, आणि जो पर्टिक्युलर पार्ट मी ट्रान्सफर त्या स्टॉकवर करणार आहे त्याला ग्राफ्ट म्हणतात. म्हणजे इनडायरेक्टली या केसमध्ये, या एक्झाम्पलमध्ये मी काय ट्रान्सफर केलं? ग्राफ्ट ट्रान्सफर केली. ग्राफ्टला सायन पण म्हणतात, SCION. म्हणून ग्राफ्ट ट्रान्सफर करतो. दॅट पर्टिक्युलर मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड ॲज ग्राफ्टिंग. It is called as grafting. So cutting, budding, grafting, they are called as artificial methods of vegetative reproduction. They are called as artificial methods of vegetative reproduction, and the most recent artificial method of vegetative reproduction it is called as a micropropagation. That is called as micropropagation. या micropropagation मध्ये काय करतात? एखादं प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांट पासून तुम्हाला समजा 100 प्लांट्स नवीन तयार करायचे आहे. काय करता येईल? नवीन एका टेक्निकमध्ये, मॉडर्न एका टेक्निकमध्ये जाता येईल. दॅट टेक्निक इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रो प्रोपॅगेशन. काय करतात? त्या प्लांटचा स्टेम अपेक्स आहे, तिथे एक ग्रोईंग टिश्यू असतो. दॅट टिश्यू इट इज कॉल्ड ॲज मेरिस्टेम. तो मेरिस्टेम आयसोलेट करतात, सेपरेट करतात. त्या पर्टिक्युलर मेरिस्टेमला लॅबॉरेटरीमध्ये आणतात. लॅबॉरेटरीमध्ये आणून लॅबॉरेटरीमध्ये टेस्ट ट्यूबमधले मीडियम ॲड करून तो पर्टिक्युलर आयसोलेटेड जो पार्ट आहे, ज्याला आपण एक्सप्लांट म्हणतो, एक्साइज केलेला प्लांटचा पार्ट, म्हणजे आयसोलेट सेपरेट केलेला प्लांटचा पार्ट, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? एक्सप्लांट. तर तो एक्सप्लांट त्या पर्टिक्युलर टेस्ट ट्यूबमध्ये
प्लेस करतात, न्यूट्रिएंट मीडियम प्लेस केलेली आहे, तो एक्सप्लांट ग्रो होतो, एक टिश्यू तयार होतो, त्या टिश्यूला कॅलस म्हणतात, तो टिश्यू मग बाहेर काढतात, त्याचे पीसेस करतात, ते वेगवेगळे पीसेस फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये ग्रो करतात. तेवढ्या साऱ्या नंबर्समध्ये ते प्लांट तयार होतात. म्हणजे एका टिश्यू पासून खूप सारे प्लांट्स तयार करायचे जर असेल आणि सगळे प्लांट जेनेटिकली आयडेंटिकल असेल, ज्याला आता आपण क्लोन म्हटलं होतं, असे जर पर्टिक्युलर क्लोन्स म्हणजे आयडेंटिकल जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स एका टिश्यू पासून तयार करता येत असेल किंवा एका सेल पासून इव्हन तयार करता येत असेल, तर दॅट पर्टिक्युलर सेल if it grow into the new plant, that particular tissue, if it grow into the new plant, that particular method of artificial vegetative reproduction, it is called as a micropropagation. Propagation म्हणजे vegetative reproduction, त्या पर्टिक्युलर प्लांटचा मायक्रो पार्ट आपण सेल किंवा टिश्यू यूज केलाय तो प्रोपॅगेट करतो. दॅट पर्टिक्युलर मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज मायक्रो प्रोपॅगेशन. सो cutting, budding, grafting, micropropagation, these are the various methods of artificial vegetative reproduction. एक एक diagrams मध्ये observe करा. The first it is called as the cutting. So this particular cutting, it is an artificial vegetative reproduction. This is generally done in sugarcane, rose, grapes, etc. मग या पर्टिक्युलर शुगरकेन, रोज, ग्रेप्स एक्सेट्रा या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये काय करतात, फॉर एक्झाम्पल इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे शुगरकेन. शुगरकेन मध्ये काय केलेलं आहे, हे स्टेम आहे, या पर्टिक्युलर स्टेमला हा जो पार्ट आहे याला इंटरनोड म्हणतात, हा जो पार्ट आहे एवढा याला नोड म्हणतात. या नोड्सवर बर्ड्स असतात, त्यांना ग्रोईंग बर्ड्स म्हणतो. अशा शुगरकेन प्लांटचं जर स्टेम मी घेतलं आणि असं स्टेम फॉर एक्झाम्पल मी जर सॉइल मध्ये ट्रान्सफर केलं, इफ द स्टेम ऑफ दॅट पर्टिक्युलर शुगर प्लांट इफ इट इज कट and then that particular stem is transferred to the moist soil provided the favorable condition. After some days this particular growing bud that develop into the new plant. Thus this particular new plant is derived from the stem cut. Hence this particular method of vegetative reproduction or artificial method of vegetative reproduction, it is called as cutting. That is called as cutting. जसं ब्रायोफायलम प्लांट फॉर एक्झाम्पल मला जर ग्रो करायचं असेल कटिंग मध्ये, तर मला त्याचा लिप कट यूज करावा लागेल, जसं पोटॅटो प्लांट फॉर एक्झाम्पल मला जर ग्रो करायचं असेल, नवीन डेव्हलप करायचं असेल, तर पोटॅटोचा आय असलेला कट मला यूज करावा लागेल. दॅट इज कॉल्ड एज स्टेम कट. मला स्वीट पोटॅटो फॉर एक्झाम्पल जर ग्रो करायचं असेल, तर त्या स्वीट पोटॅटोचा ग्रोईंग बर्ड असणारा रिजन मला कट करून सॉईलमध्ये ट्रान्सफर करावा लागेल. म्हणजे इनडायरेक्टली मला रूट कट, स्टेम कट, लीफ कट याच्यापैकी कुठलाही पार्ट कट करून सॉईलमध्ये ट्रान्सफर करून नवीन प्लांट डेव्हलप करता येते. That particular method of vegetative reproduction, thus it is called as cutting. But for the faster formation of new plants, if this particular cut, it is a deep cut, if it is a dipped in a solution of indole acetic acid or naphthalene acetic acid, this particular cut, it develops into the new plant, but the development is faster. मी काय म्हटलं की हे जे पर्टिक्युलर कट आहे नॉर्मली फॉर एक्झाम्पल मॉइस्ट सॉइल मध्ये प्लेस केल्यानंतर त्याला फॉर एक्झाम्पल जर काही स्पेसिफिक पिरियड लागत असेल, नॉर्मल नॅचरल, आणि तो पर्टिक्युलर पिरियड मला कट शॉर्ट करायचा असेल, कमी दिवसात नवी प्लांट मला पाहिजे जर असेल, तर हा पर्टिक्युलर कट मी ग्रोथ हार्मोनच्या सोल्युशन मध्ये जर डीप केला, ग्रोथ हार्मोन इज इंडॉल ॲसेटिक ऍसिड ऑर नॅफ्थॅलिन ॲसेटिक ऍसिडच्या सोल्युशन मध्ये जर मी डीप केला आणि डीप केल्यानंतर तो कट सॉइल मध्ये मी ट्रान्सफर केला, तर नवीन प्लांट इमिजिएटली तयार होईल, म्हणजे कमी दिवसात तयार होईल. सो दिस पर्टिक्युलर मेथड इट इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ कट टू द सॉइल. Hence this particular method of vegetative reproduction, it is called as a cutting. The another method, it is called as grafting. Grafting मध्ये काय करतात? Actually what is grafting? The grafting is nothing but it is a union of two different stems so that to produce the single plant. म्हणजे या पर्टिक्युलर ग्राफ्टिंग मध्ये काय करता येते, दोन वेगवेगळ्या प्लांटचे स्टेम आपल्याला एकत्र युनाइट करता येते की ज्याच्यापासून आपल्याला एकच प्लांट तयार करता येईल. That particular method, it is called as grafting, and the principle behind this particular grafting is there must be the union of tissue which is present in the stem. That particular tissue, it is called as cambium. So this particular grafting, it is done in various different types of plants, for example mango, citrus, etc. Where in this particular grafting the rooted plant part or plant, it is called as a stalk, and the part which is to be transferred on the stalk, it is called as graft, or that is called as
काय म्हटलं की या ग्राफ्टिंग मध्ये जो पर्टिक्युलर पार्ट त्या पर्टिक्युलर प्लांटचा, समजा फॉर एक्झाम्पल हे मँगो प्लांट आहे, हे पर्टिक्युलर प्लांट माझ्यासाठी अनडिझायर्ड आहे, म्हणजे या पर्टिक्युलर प्लांटचे फ्रूट क्वालिटी, फ्लेवर, टेस्ट हा जर चांगला नसेल तर हे पर्टिक्युलर प्लांट पूर्ण ग्रो झालेला आहे, मी इथून कट केलं. आता कट केलेला जो पर्टिक्युलर पार्ट आहे पण प्लांट रुटेड आहे असं जर असेल त्याला काय म्हणतो आपण, स्टॉक. आणि या पर्टिक्युलर स्टॉकला स्पेसिफिक एक कट देऊन दुसऱ्या प्लांटचं, डिझायर्ड प्लांटचं स्टेम आणून आणि त्याला पण एक स्पेसिफिक कट देऊन ते पर्टिक्युलर स्टेम, ज्याला आपण काय म्हणतो ग्राफ्ट, हे जर या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जर आपण इन्सर्ट केलं, थ्रेडनी टाय केलं, वॅक्स अप्लाय केला, पाणी आतमध्ये जास्त जायला नको म्हणून किंवा जायला नको म्हणून, after certain days the growing birds which are present on this particular graft, they develop into the new plant, or they develop the branches, there is development of new plant. Indirectly this particular plant it show the desired character. म्हणजे हे जे ग्राफ्ट आहे हे ग्राफ्ट आपण डिझायर्ड प्लांटच्या प्लांटचं जर आणलं असेल तर इनडायरेक्टली हे या प्लांटचा म्हणजे ग्राफ्टचा जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते कॅरेक्टरिस्टिक तो एक्सप्रेस करेल. न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करेल तर स्टॉक. कॅरेक्टर्स एक्सप्रेस कोणाचे होईल तर ग्राफ्ट. सो इन दिस पर्टिक्युलर मेथड, बिकॉज द ग्राफ्ट इज ट्रान्सफर्ड ऑन द स्टॉक, द मेथड ऑफ vegetative reproduction or artificial vegetative reproduction, it is called as grafting. It is called as grafting. आता या ग्राफ्टिंग मध्ये जो पर्टिक्युलर कट दिलेला आहे त्या कट वरून वेगवेगळे त्या ग्राफ्टिंगचे टाइप्स येईल. फॉर एक्झाम्पल टंग ग्राफ्टिंग म्हणतात, वेज ग्राफ्टिंग म्हणतात, क्राउन ग्राफ्टिंग म्हणतात, अप्रोच ग्राफ्टिंग म्हणतात. जर फक्त स्लॅन्टिंग कट दिलेला असेल तर त्या पर्टिक्युलर मेथडला टंग ग्राफ्टिंग म्हणतात. ही जी डायग्राम काढलेली आहे आपण ती टंग ग्राफ्टिंगची काढलेली आहे. त्याच्यानंतर एका साईडला व्ही कट करून दुसऱ्याला वेज तयार करून तो वेज व्ही मध्ये फिक्स जर केलेला असेल तर त्याला वेज ग्राफ्टिंग म्हणतात. जर या पर्टिक्युलर स्टॉकचं डायमीटर जास्त असेल पण त्या ग्राफ्टचं डायमीटर जर कमी असेल तर जास्त डायमीटरच्या स्टॉकवर एकापेक्षा जास्त आपल्याला ग्राफ्ट पण प्लेस करता येतात. आणि जेवढ्या ग्राफ्ट ट्रान्सफर केलेल्या असेल तेवढे नवीन प्लांट्स तयार होऊ शकतात. म्हणजे इनडायरेक्टली ते क्राउन सारखं दिसेल त्या पर्टिक्युलर स्टॉकवर, म्हणून दॅट पर्टिक्युलर मेथड इट इज कॉल्ड एज क्राउन ग्राफ्टिंग. आणि अजून एक चौथी मेथड आहे दॅट इज कॉल्ड एज अप्रोच ग्राफ्टिंग. एक पॉटेड प्लांट आहे, दुसरं पॉटेड प्लांट आहे, दोन्ही प्लांटचे स्टेम कंबाईन करणार. दोघांनाही फॉर एक्झाम्पल आपण दोन्ही प्लांटच्या स्टेमला, प्लांट्स वर जातील पण त्याचा लॅटरल साईडली जर आपण त्या पर्टिक्युलर प्लांटच्या स्टेमला कट केलं, कंबाईन केलं, युनाइट केलं, थ्रेडने टाय केलं, वॅक्स अप्लाय केला. वॅक्स अप्लाय केल्यानंतर ती पर्टिक्युलर ब्रांच जर असेल तर इनडायरेक्टली काही दिवसापर्यंत तशीच राहू दिली. आणि समजा हे पर्टिक्युलर राईट साईडचं प्लांट जर अनडिझायर्ड असेल, त्याचं स्टेम खालून जर कट करून दिलं तर इनडायरेक्टली वरची ब्रांच इंडिपेंडेंटली या प्लांटवर ग्रो होईल. असं जर दोन प्लांटची स्टेमनी अप्रोच केलेले असेल तर दॅट ग्राफ्टिंग इट इज कॉल्ड एज अप्रोच ग्राफ्टिंग. सो ऑन द बेसिस ऑफ कट विच इज गिवन टू दिस पर्टिक्युलर स्टॉक as well as on the basis of cut which is given to this particular graft, this particular grafting it is of various types. For example, the tongue grafting, wedge grafting, crown grafting and approach grafting. Okay, so in all these particular types of this particular grafting, basic principle of union of this particular two stem is the joining of or union of tissue. That tissue it is called as cambium, and cambium it is present in dicot. That's why this particular grafting it is possible only in dicot, not in monocot. की मोनोकॉट प्लांट्स असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये कॅम्बियम नसते, अब्सेंट असते. म्हणून मोनोकॉट प्लांट एक आहे, दुसरं प्लांट आहे, ते जर आपण जॉईन करायला ग्राफ्टिंग मध्ये गेलो असेल तर मोनोकॉट मध्ये ग्राफ्टिंग सक्सेस होणार नाही, कारण कॅम्बियम इज अब्सेंट. म्हणजे इनडायरेक्टली ज्या प्लांट्स मध्ये कॅम्बियम आहे त्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये तुम्ही ग्राफ्टिंग जर करतो म्हटलं तर देर इज पॉसिबिलिटी ऑफ सक्सेस रेट ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग, दॅट इज कॉल्ड एज ग्राफ्टिंग. Another third method of artificial vegetative reproduction, it is called as budding. This is typically done in rose, apple, peach, etc. इथे आपण ट्रान्सफर काय केलं, ग्राफ्ट. इथे काय करणार आपण, बर्ड ट्रान्सफर करणार. आता इथे कुठे कुठल्या प्लांट्स मध्ये होईल तर रोज प्लांट आहे, ऍपल प्लांट आहे, पीच प्लांट्स आहे. या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये पुन्हा तसंच आहे की सपोज समजा हे रोज प्लांट आहे, याला इथे ब्रांच आहे किंवा ग्रोईंग बर्ड आहे. या पर्टिक्युलर प्लांटची ही जर ब्रांच असेल फॉर एक्झाम्पल आणि त्याचे फ्लावर्स आपण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला ते अट्रॅक्टिव्ह वाटत नसेल किंवा युजफुल वाटत नसेल तर त्या केसमध्ये आपण हे प्लांट जे रुटेड आहे ते रिमूव्ह नाही करणार. काय करणार की या पर्टिक्युलर प्लांटच्या स्टेमवर जी ग्रोईंग बर्ड आहे ती ग्रोईंग बर्ड टी सारखा कट देऊन रिमूव्ह करणार. सो द प्लांट विच इज रुटेड इट इज अगेन कॉल्ड एज स्टॉक. The tea like slit it is given to that particular stem or stalk.
where due to this particular slit the bud which is present on this particular stalk it is the removed. त्या पर्टिक्युलर ठिकाणी जी बड होती ती आपण काढून फेकून दिली. आता काय केलं, द अदर प्लांट विथ डिझायर्ड कॅरेक्टर, दुसरं जे एखादं प्लांट असेल रोज प्लांट त्याच्या स्टेमवर जर ग्रोईंग बर्ड असेल, ते आता आपल्याला प्लांट जर असेल अट्रॅक्टिव्ह वाटत असेल किंवा डिझायर्ड असेल, त्याची ग्रोईंग बर्ड तसाच टी सारखा कट देऊन आपण ती ग्रोईंग बर्ड काढणार. त्या ग्रोईंग बर्डला लागलेला कॅम्बियम सगळ्यात इम्पॉर्टंट असला पाहिजे. तशी ग्रोईंग बर्ड जर आपण इथे प्लेस केली, कशाची ग्रोईंग बर्ड, डिझायर्ड प्लांटची, जर ती आपण ती इथे ट्रान्सफर केली विथ द हेल्प ऑफ थ्रेड, दिस पर्टिक्युलर ग्रोईंग बर्ड इट इज टाईड. त्याच्यानंतर थ्रेड लावल्यानंतर इथे आपण वॅक्स अप्लाय केला. आफ्टर सर्टन डेज इट इज ऑब्झर्व दॅट द ट्रान्सफर्ड बर्ड इट डेव्हलप्स इनटू द न्यू ब्रांच. इनडायरेक्टली न्यू ब्रांच इट शो द न्यू कॅरेक्टर्स ऑफ द ट्रान्सफर्ड बर्ड. म्हणजे इनडायरेक्टली ओरिजिनल जे पर्टिक्युलर प्लांट आहे ते रुटेड प्लांट तसंच्या तसंच आहे. पण त्या पर्टिक्युलर प्लांटवर जी बर्ड आपण ट्रान्सफर करू ती पर्टिक्युलर बर्ड जर ग्रो होत असेल आणि त्याचे कॅरेक्टर एक्सप्रेस होत असेल तर ट्रान्सफर्ड पार्ट इट इज कॉल्ड एज बर्ड. Hence, this particular method of artificial vegetative reproduction it is called as budding. म्हणजे इनडायरेक्टली पहिल्या केसमध्ये काय ट्रान्सफर केलं, कट, स्टेम कट, रूट कट, लिप कट ट्रान्सफर केला म्हणून याला काय म्हटलं, कटिंग. दुसऱ्या मेथड मध्ये आपण काय ट्रान्सफर केलं, ग्राफ्ट ट्रान्सफर केली म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ग्राफ्टिंग. आता या तिसऱ्या मेथड मध्ये बर्ड ट्रान्सफर केली म्हणून दॅट पर्टिक्युलर मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज बडिंग. अँड द मोस्ट रिसेंट मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज अ मायक्रो प्रोपॅगेशन. इथेच मिनिंग आहे. मायक्रो म्हणजे स्मॉल, प्रोपॅगेशन म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. प्लांट मधला छोट्यात छोटा पार्ट कोणता, तर सेल, किंवा त्याच्यापेक्षा थोडा मोठा असेल तर कोणता, तर टिश्यू. So indirectly the cultivation of a cell or tissue into entire plant it is called as a micropropagation. आता या पर्टिक्युलर टेक्निक मध्ये काय करतात, ऍक्च्युअली दिस पर्टिक्युलर मायक्रोप्रोपॅगेशन इट इज डन इन बनाना, ग्रेप, शुगर केन एक्सेट्रा. Where in this particular method the plant which is in the soil that is observed, that is with if desired character, की त्या पर्टिक्युलर प्लांटवर कुठलाही डिसीज नाही, त्या पर्टिक्युलर प्लांटची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, असं जर कॅरेक्टर या पर्टिक्युलर प्लांटकडे असेल, समजा हे बनाना प्लांट आहे फॉर एक्झाम्पल, किंवा हे ग्रेप प्लांट आहे इव्हन फॉर एक्झाम्पल, तर या पर्टिक्युलर प्लांटच्या शूट अपेक्सला जो टिश्यू प्रेझेंट असतो, जिथून ग्रोथ होते, त्या पर्टिक्युलर टिश्यूला म्हणतात मेरिस्टेम. सो टिश्यू विच इज प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ दिस पर्टिक्युलर प्लांट इट इज कॉल्ड एज अ मेरिस्टेम. विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक टेक्निक दिस पर्टिक्युलर मेरिस्टेम इट इज आयसोलेटेड, की तो मेरिस्टेम आयसोलेट करतात, लॅबोरेटरीमध्ये आणतात, अँड दॅट पर्टिक्युलर मेरिस्टेम इट इज cut into pieces. That meristem it is, or tissue it is cut into the pieces, and that particular tissue it is then kept on or placed on the medium which is called as nutrient medium in the test tube. काय करतात की हा जो मेरिस्टेम काढलेला आहे तो एक जसाच्या तसा किंवा त्याचे पीसेस करून लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट ट्यूब घेऊन न्यूट्रिएंट मीडियम ऍड करून तो टिश्यू प्लेस करतात. The transferred tissue now it is called as explant, or that is called as a micropropagule, that is called as micropropagule. Now this particular micropropagule or explant or tissue or cell it obtain nutrition from the nutrient medium, and after absorbing or obtaining nutrition this particular explant it grow in size, and this particular tissue now it is called as the callus. की हा एक्सप्लांट आता इथून न्यूट्रिशन मिळवत जर असेल तर तो टिश्यू आता ग्रो होईल, त्या टिश्यूचा काय म्हणतो आपण, कॅलस. आता या कॅलसला असंच जर इथे ग्रो होऊ दिलं, ग्रोथ हार्मोन जर प्रोव्हाइड केला तर नवीन प्लांट तयार होईल, म्हणजे एका प्लांट पासून एकच प्लांट झालं. पण सपोज हा पर्टिक्युलर कॅलस जर मी आता इथून बाहेर काढला, बाहेर काढून त्या कॅलसचे पीसेस केले आणि खूप साऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये ते पर्टिक्युलर पीसेस जर ट्रान्सफर केले तर इनडायरेक्टली मला नंबर ऑफ प्लांट्स मिळू शकतात. बट ऑल दिस पर्टिक्युलर प्लांट्स इफ दे आर ऑब्झर्व they are genetically similar, and the genetically similar population it is called as the clone. That is called as the clone. म्हणजे एका प्लांटच्या त्या काढलेल्या मेरिस्टेम पासून तुम्हाला हजारो प्लांट्स मिळवता येतात by this particular technique. That particular technique it is called as micro propagation. So in all these particular methods the part which is transferred if it is used, and that particular used part, for example if develop into the new plant, that particular determines the method. If the cut is transferred, that is called as cutting. Graft is transferred, that is called as grafting. Bud is transferred, that is called as budding. Micropropagule, that is called as the cell or tissue, if it is transferred that develops into the new plant, that is called as the micropropagation.
that is called as micropropagation. So cutting, budding, grafting and micropropagation all involve the use of human activities. Hence, these particular methods are called as artificial methods of vegetative reproduction. They are called as artificial methods of vegetative reproduction. म्हणजे आता आपल्याला काय माहित झालं की हायर प्लांट्स मध्ये एंजिओस्पर्म्स मध्ये रिप्रोडक्शन आहे. दॅट रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज असेक्सुअल रिप्रोडक्शन. सो दिस इज असेक्सुअल रिप्रोडक्शन और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज ॲपोमिक्सिस. की या कुठल्याही रिप्रोडक्शन मध्ये फ्रूट पासून नवीन प्लांट तयार करा नॅचरल, नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ गमेट. स्टेम पासून नवीन प्लांट तयार करा नॅचरल, नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ गमेट्स. स्लिप पासून तयार करा, नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ गमेट्स. या चारही मेथड्समध्ये कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग, मायक्रो प्रोपॅगेशन कुठेही सेक्स ऑर्गन इन्व्हॉल्व झालेले नाही, गमिट्स तयार झालेले नाही, असं जर मेथड असेल तर दॅट पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और इट इज कॉल्ड एज असेक्सुअल रिप्रोडक्शन.